कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा याच्या विरोधात आता अनेक संघटना आक्रमक होताना दिसत आहेत। आता पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये गनिमी कावा युवा सेवा संघटना आक्रमक झालेली आहे आणि जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी आंदोलन केलं जातंय आणि एन्काउंटर करा असं देखील या ठिकाणी ते म्हणतायत। या संपूर्ण ज्या पद्धतीने महिलांवर तो अत्याचार करत होता यासाठी ते आक्रमक झालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। काय नक्की म्हणायचं या संघटनेला, गनिमी कावा युवा सेनेला? आज आमच्या गनिमी कावा संघटनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे। तसंच या अशोक खरातचे जो कोणी हात छाटल त्याला 1 लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर केलेलं आहे आणि अपेक्षित आहे की त्याचे हात महेशदादा लांडगेंनी छाटावे, कारण सगळ्यात पहिली गर्जना त्यांनी केली होती की जो बी कोणी आमच्या हिंदू महिलेवरती अत्याचार करेल तो त्यांचे हात छाटणार। तर आज ती वेळ आलेली आहे आणि आज त्यांचे जो कोणी हात छाटल त्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। तसंच आमची गृहमंत्र्यांनाही विनंती आहे की या माणसाच्या दरबारी ज्यांनी ज्यांनी हाजरी लावली, मंत्री असू आमदार असू, त्या सर्वांचे राजीनामे घ्या, त्यांची चौकशी करा। 2000 कोटीची संपत्ती निघलेली आहे, ही 2000 कोटी कसे कमवले, त्यांच्या ट्रस्टींचे सगळ्या सदस्यांची चौकशी केली पाहिजे। रुपालीताई चाकणकर त्यांच्या सदस्य होत्या, त्यांची चौकशी केली पाहिजे आणि जो कोण याच्यामध्ये सामील असेल त्यांना सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे। तसंच आज हे 4 आमदार बेपत्ता आम्ही जो फलक लावलेला आहे, या 4 आमदार बेपत्ता, कारण कुठलाही अत्याचार झाला जर आरोपी वेगळ्या धर्माचा असेल तर हे थैथयाट करतात, परंतु आज हा अशोक खरात आहे म्हणून हे आमदार एकही शब्द बोलत नाहीये, ते वाच्याचं सुद्धा करत नाहीये। हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। महिलांवरती जर अत्याचार झाला तर तो कुठल्या जाती धर्माचा असू द्या, त्याला दंड भेटल्याशिवाय राहणार नाही। हे चेक तुम्ही घेऊन आलात, हे चेक काय सांगायचं? गनिमी कावा संघटनेचा ऑफिशियल चेक आहे। आम्ही 1 लाखाचा चेक काढून ठेवलेला आहे। जो कोणी त्याचे हात छाटणार त्याला 1 लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर केलेलं आहे। अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने संघटनेकडून निषेध होतोय। हा देखील चेक घेऊन आलेला आहे 1 लाख रुपयाचा। हा अशोक खरातचे जो कोणी हात कापणार त्याला 1 लाखाचं बक्षीस चेक तर्फे देण्यात येणार आहे। अशोक खरात यांनी 200 कोटीची प्रॉपर्टी कमवलेली आहे। हे त्यांनी काही कष्ट करून कमवलेली नाहीये, हे त्यांनी आपल्या महिलांना येड्यात काढून कमवलेली प्रॉपर्टी आहे। त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झालाच पाहिजे। काही महिला देखील आहेत, अनेक महिलांबरोबर अशा पद्धतीने त्यांनी जर आपण बघितलं गैरकृत्य अश्लील प्रकार केलेला आहे आणि आता व्हिडिओज देखील समोर येत आहेत। कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने हे सगळं चाललंय। हे प्रकरण दबलं नाही पाहिजे, मीडियाने पण या सगळ्याची दखल घेतली पाहिजे, कारण खूप प्रकरणं अशी आहेत की दबली गेलेली आहेत। हे प्रकरण चांगलं हायकोर्टापर्यंत जाऊन या अशोक खरात पासून सगळ्यांनी हा भोंदूबाबा आहे आणि आत्ताच्या काळामध्ये एवढे शिकलेली लोक त्याच्याकडे जातात, हे निर्लज्ज म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे बायकांकडनं पण लेडीजकडनं पण। तर त्याला फाशी झालीच पाहिजे आणि महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। तो अनेक महिलांना ब्लॅकमेल सुद्धा करत होता। हा, ते त्याच्यामध्ये कुठल्या तरी महिलेचा हात असल्याशिवाय तो पुढाकार घेऊ शकला नसता। याच्यात आपल्याला सिद्ध झालेला आहे की रुपालीताई चाकणकर त्याच्या पाठीशी होती म्हणून तो इथपर्यंत पोहोचला। तिला पण याच्यामध्ये ओढण्यात यावं आणि तिला कुठल्याही पदावर याच्या पुढे तिला कुठलंही पद द्यावं ना, अशी आमची महिलांची तुम्हाला विनंती आहे। माझी महिलांना, माझ्या माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही घरातल्या सुख शांतीसाठी अशा भोंदूबाबांकडे जाता, परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखा आणि असल्या भोंदूबाबांपासून सर्वांनी लांब राहा। आणि माझे पुणे शहराच्या कमिशनरांना सुद्धा विनंती आहे की आपल्या पुणे शहरात असे भोंदूबाबा भरपूर आहेत, लाखोनी कमवणारे, करोडोनी कमवणारे, त्यांची ही चौकशी करा, तुम्हाला अशा भरपूर भोंदूबाबा मिळणार आहे। माझी माता भगिनींना विनंती, तुम्ही अशा कुठल्याही असल्या बाबांकडे जाऊ नका। अर्थात जर आपण बघितलं तर गनिमी कावा युवा संघटना या ठिकाणी कुठंतरी आक्रमक होत आहे। अर्थातच जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते आणि ज्या पद्धतीने हे भोंदूबाबा आहेत हे सगळं थांबायला हवं, यावर कठोर कारवाई व्हायला हवी। याचबरोबर रुपाली चाकणकर या सगळ्याच्या मागं आहेत, तिच्यावर देखील योग्य पद्धतीने कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा आणि जो कुणी या कॅप्टन अशोक खरात याचे हात छाटेल त्याच्यासाठी 1 लाख रुपयाचा चेक देखील या ठिकाणी या संघटनेकडून दिला जाईल। अशा पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन या संपूर्ण घटनेचं निषेध होताना दिसतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे